सगळ्यात पहिल्यांदा मी साहिल शिरवईकर आणि त्याचे वडील राजेश शिरवईकर यांचं अभिनंदन करतो की यांनी हा असा विषय घ्यावा, म्हणजे अजूनपर्यंत कोणाला त्याची कल्पनाही आली नव्हती. असा जो विषय समाज हितासाठी कारणीभूत होईल असा एक, आणि डॉक्टरचं महत्व किती आहे हे लोकांना कळेल. म्हणजे त्यांच्याकडचा बघण्याचा दृष्टिकोन, त्यांच्याकडे त्यांच्याबरोबर होणाऱ्या ज्या गोष्टी घडतात त्यांच्याबरोबर ज्या योग्य नसतात त्याबद्दल त्यांचा दृष्टिकोन निश्चित बदलेल. अर्थात मोठा असा नाहीये तो दृष्टिकोन, जो काही आहे असा आहे, असा आहे, असा हा दिसतो. काय अंधश्रद्धा आणि विज्ञान दोन टोक आहेत, ती एकत्र कधीच येऊ शकत नाही. पण या कॉन्फ्लिक्ट जो आहे त्याचा, तो या पिक्चर मध्ये असा सुंदर मांडला गेलेला आहे की हे पिक्चर लोकांच्या मनात निश्चित राहील असं मला वाटतंय. आता वास्तविक हा जो ट्रेलर आहे किंवा याच्या आधी त्यांनी दाखवलं पहिल्यांदा, हे मी पहिल्यांदाच बघतोय. कारण माझा रोल अतिशय इम्पॉर्टंट रोल आहे, लेंथ कमी आहे, तो त्याचा प्रश्न आहे. पण अतिशय म्हणजे वजनदार असा रोल आहे. त्यामुळे माझा रोल संपल्यानंतर माझं काही काम राहिलं तर बाकीचं काय आहे, मला काय घडलं ते माहित नाही. मला फक्त कथा माहिती होती. जी कथा यांनी मला जेव्हा सांगितली तेव्हा मी काहीही न विचार करता लगेच याला हो म्हटलं. कारण रोलची लेंथ कमी आहे हा माझ्यासाठी प्रॉब्लेम राहत नाही. रोलची स्ट्रेंथ किती आहे जास्त महत्वाचं असतं. म्हणजे मला काय दाखवायचं आणि मला काय दाखवायला मिळेल आणि मी माझ्या रोलने लोकांवर किती इम्पॅक्ट करू शकतो हा महत्वाचा प्रश्न असतो. त्यामुळे मी लगेच त्याला हो म्हटलं. किती दिवस पाहिजेत कर, काय बाकीचे सगळे काही व्यवहार जो काय ते हो 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 म्हणून मी मुद्दाम केले. कारण मला एक त्याच्यातून दिसलं की हा कुठेतरी एक वेगळ्या दृष्टीने करतोय आणि याचा समाजाला जास्ती उपयोग होईल असं मला निश्चित वाटतंय. त्यासाठी म्हणजे लोकांनीही साथ द्यायला पाहिजे. सगळ्या मीडियाचे जे लोक आहेत यांनी हे वास्तविक उचलून धरलं पाहिजे. नेहमीची एंटरटेनमेंट नाहीये, हिरो हिरोईनला भेटला असं नाहीये. हा एक ज्वलंत प्रश्न आहे समाजातला आणि तो तुम्ही जर लोकांपर्यंत पोहोचवलात आणि त्याची वस्तुस्थिती जर लोकांना तुम्ही काय आहे ती कळवली तर त्याचा समाजालाच फायदा होणार आहे. हे मीडियाने तरी लक्षात ठेवावं असं मला वाटतं.